Hello students, good morning all of you. In our previous two lectures, we discussed about effective nuclear charge and screening effect. What is screening effect or shielding effect? The shielding or protection of outermost electrons by inner electrons from nuclear charge are known as shielding effect or screening effect. And we know that shielding depends on which factor? Inner electrons present in which orbital. If electrons or inner electrons are present in s orbital, then shielding power is maximum, and if electron or inner electron present in d or f orbital, then their shielding power is weak. Okay, and we know that if effective nuclear charge is maximum, then attraction force will also maximum, and effective nuclear charge minimum, then attraction force also minimum. Okay, now we are going to discuss the important factor or important properties of atom, that is atomic size. Atomic size or atomic radius. Atomic size or atomic radius. ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय असतं त्याचे का? ॲटमची साईज असं आपण कन्सिडर करू थोड्या वेळासाठी, पण बेसिकली होतं काय, एखाद्या कंपाऊंडचा ॲटम सेपरेट करणं, तोही कुठल्या अवस्थेमध्ये गॅसियस स्टेटमध्ये शक्य नसतं. त्यामुळे ॲटॉमिक साईज ॲटॉमिक रेडियस म्हणून ओळखली जाते. काय असतं ते आहे का? सपोज माझ्याकडे दोन ॲटम आहेत, एक ॲटम ए आणि एक ॲटम बी. जर या दोघांमध्ये कोवॅलंट बॉन्ड तयार होत असेल, विच बॉन्ड? इफ ॲटम ए अँड ॲटम बी फॉर्म्स कोवॅलंट बॉन्ड. फॉर एक्झाम्पल, suppose atom A, atom B, and we know that during covalent bond formation there is overlapping. कोवॅलंट बॉन्ड ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस ओव्हरलॅपिंग होत असते. ओव्हरलॅपिंग म्हणजे काय? ए आणि बी या ॲटमच्या ऑर्बिटल मिक्स होतात, त्याला आपण काय म्हणतो? ओव्हरलॅपिंग. मग ज्यावेळेस ओव्हरलॅपिंग होईल, ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर सपोज दिस ए ॲटम अँड दिस बी ॲटम, हे ए ॲटमचं सेंटर, दिस इज ऑल्सो सेंटर ऑफ बी. या दोघांना ज्यावेळेस तुम्ही कनेक्ट कराल, सेंटर टू सेंटर डिस्टन्स दिसतं, आणि ज्यावेळेस तुम्ही या दोघां, ही जी लाईन दिसते तुम्हाला, ही पूर्ण याची रेडियस आणि याची रेडियस एकमेक म्हणजे डायमीटर तयार होते इथं. तर या दोघांचा ज्यावेळेस तुम्ही हाफ कराल, सॉरी काय कराल तुम्ही? हाफ. Suppose this atom A and this atom B, या दोघांचं सेंटर टू सेंटर तुम्ही कट ज्यावेळेस मॅच कराल आणि याचा हाफ घ्याल तुम्ही, हाफ. याला म्हणायचं ॲटॉमिक रेडियस. काय म्हणायचं? ॲटॉमिक रेडियस. ही पूर्ण, सपोज हा ए ॲटम आणि हा बी ॲटम, हा तर पूर्ण काय झाला? बॉन्ड तयार झाला. या बॉन्डचा तुम्ही ज्यावेळेस हाफ कराल त्याला आपण काय म्हणतो? ॲटॉमिक रेडियस म्हणतो. समजतं इथंपर्यंत? मग हे
ॲटॉमिक रेडियस कोणत्या बॉन्डबद्दल बोललो होतो आपण, किंवा कोणत्या कंपाऊंडबद्दल बोललो, कोव्हॅलंट कंपाऊंडबद्दल बोललो. कोणत्या कंपाऊंडबद्दल बोललो, कोव्हॅलंट. मग ही रेडियस देखील कोणती असणार, कोव्हॅलंट रेडियस. रेडियस 3 प्रकारचे असतात, एक कोव्हॅलंट रेडियस, एक मेटॅलिक रेडियस, आणि थर्ड वन असते वंडरवॉल रेडियस. मग ही रेडियस कुठली असणार, कोव्हॅलंट रेडियस. कोव्हॅलंट रेडियस. मग कोव्हॅलंट रेडियसबद्दल मला काय सांगता येईल, हाफ ऑफ बॉन्ड लेंथ. जी पूर्ण बॉन्डची लांबी आहे ज्यावेळेस अर्धी कराल त्याला आपण काय म्हणतो, कोव्हॅलंट रेडियस. सेकंड असतं मेटॅलिक रेडियस. विच रेडियस, मेटॅलिक रेडियस. म्हणजे मेटॅलिक रेडियस काय असणार, याच्या नावावरून तुम्हाला काय कळतं की इथं 2 मेटल ॲटम असणार. काय असणार, 2 मेटल ॲटम्स असणार. लक्षात द्या, ज्यावेळेस कधी एखादा मेटॅलिक बॉन्ड तयार होतो, म्हणजे एक मेटल ॲटम दुसरा एक मेटल ॲटम यांच्यामध्ये बॉन्ड तयार होतो, ते एकमेकांना फक्त टच करतात, एकमेकांना टच करतात. पण इथं कोव्हॅलंट रेडियसमध्ये हे 2 ॲटम एकमेकांमध्ये पेनिट्रेट केलेले आहेत, हे एकमेकांमध्ये आत शिरलेले आहेत. पण ज्यावेळेस मेटॅलिक रेडियस तयार होते त्यावेळेस सपोज हा एक ॲटम आहे ए आणि हा दुसरा ॲटम आहे, हे जस्ट एकमेकांना काय करतात, टच. आणि हे जे अंतर आहे याचा ज्यावेळेस तुम्ही हाफ कराल, ही काय असणार, मेटॅलिक रेडियस. डेफिनेशन वगैरे कोणी विचारत नाही तुम्हाला. एक कोव्हॅलंट रेडियस, एक मेटॅलिक रेडियस, आणि तिसरी रेडियस असते वॅन्डर वॉल रेडियस. विच रेडियस, वॅन्डर वॉल रेडियस. ऐका, वॅन्डर वॉल रेडियस कुठं असते, जे नॉन पोलार ॲटम आहेत. कोणते, नॉन पोलार ॲटम, म्हणजे नोबल गॅसेस फॅमिली. नोबल गॅसेसमध्ये कोण येतात सांगितलं मी तुम्हाला, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. यांच्यामध्ये ही रेडियस असते. इथं काय होतं, वंडरवॉल रेडियसमध्ये ॲटमची साईज काय असते, जास्त असते, मोठी असते. आणि हे ॲटम दोघांपासून दूर दूर असतात, हे दोघं एकमेकांना टच करत नाहीत. मग हे याचं सेंटर, हे याचं सेंटर, हे झाली वंडरवॉल बॉन्ड लेंथ. आणि या दोघांचा ज्यावेळेस तुम्ही हाफ कराल तुम्हाला काय मिळणार, हे रेडियस मिळणार. ही काय असणार, रेडियस. आणि हे रेडियसला काय म्हणणार तुम्ही, वंडरवॉल रेडियस. ऐका, सोडून द्या, त्याचा प्रश्न काय करतात ते बघा. ही कोव्हॅलंट रेडियस कशी तयार झाली इथं, सपोज दिस. मला सांगू शकता तुम्ही रेडियस कोणत्या ठिकाणी सर्वात लहान आहे आणि कोणत्या ठिकाणी मॅक्सिमम आहे, सांगू शकता. चित्र बघून सांगायचं, मग डायग्राम बघून तुम्ही सांगू शकता. रेडियस म्हणजे काय, हाफ, बॉन्डचा हाफ अंतर जास्त कुठे येतं ते बघा. इथं येतं, इथं येतं की इथं येतं, इथं येतं. मग ही रेडियस काय असणार, मॅक्सिमम असणार. फक्त तुम्हाला प्रश्न असा विचारतात, ह्या 3 रेडियस तर आपल्याला माहिती आहेत, मग याच्यापैकी विच इज मॅक्सिमम आणि विच इज मिनिमम रेडियस. मग सर्वात मॅक्सिमम रेडियस कोणती असणार, वंडरवॉल. आणि सर्वात कमी कुठली असणार, कोव्हॅलंट. राईट. फक्त एवढंच तुम्ही इथून कॅप्चर करा. ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियाई. लक्ष द्या, रेडियस शब्द जो आहे तो एकवचनी आहे, सिंग्युलर. आणि रेडियाई म्हटलं, रेडियाई की या 3 प्रकारच्या रेडियस आल्या, बहुवचनी आहे. मग ऑर्डर काय येणार, सर्वात जास्त कुठली रेडियस असणार, वॅन्डरवॉल रेडियस. सर्वात मॅक्सिमम, नंतर मेटॅलिक रेडियस and last covalent radius. समजतं, महत्त्वाचा पॉईंट आहे.
कधी विचारलेला नाही आत्तापर्यंत नीटमध्ये, कधीही विचारू शकते. समजतं इथंपर्यंत. रेडियस किती टाईप्सच्या? 3 टाईप्सच्या. एक मेटालिक कोव्हॅलंट, मेटालिक अँड वेंडरवॉल. सर्वात मोठी कुठली? वेंडरवॉल. सर्वात छोटी कुठली? कोव्हॅलंट. समजतं इथंपर्यंत. कॉपी करू शकता व्हिडिओ पॉज करून. ओके. आता आपल्याला हे बघायचं की जे ॲटमची साईज किंवा ॲटमची रेडियस आहे ती पिरियॉडिक टेबलमध्ये कशा प्रकारे बदलते किंवा कशा प्रकारे चेंज होते हे चेक करायचं आपल्याला. मग काय असणार आपलं नेक्स्ट हेडिंग? ॲटॉमिक साईज और ॲटॉमिक रेडियस. आपल्याला हे बघायचं पिरियॉडिक टेबलमध्ये काय काय आहेत. एक पिरियड्स असतात आणि एक ग्रुप्स असतात. मग आपल्याला हे चेक करायचं असतं की ॲटॉमिक साईज ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम म्हणजे वरपासून खालपर्यंत येताना आणि पिरियॉडिक टेबलमध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट जात असताना ॲटॉमिक साईजमध्ये काय काय बदल होतात ते बघायचं असतं. जनरली काय होतं ते ऐका. फ्रॉम इन पिरियॉडिक टेबल periodic table from left to right, from left to right, atomic size decreases. Atomic size decreases. हे तुम्ही 10वीतही शिकलात. 10th स्टँडर्डमध्ये होतं की वेन वी मूव्स इन पिरियडिक टेबल फ्रॉम विच साईड? लेफ्ट साईड टू राईट साईड किंवा और वेन वी मूव्स फ्रॉम अक्रॉस किंवा मूव्स across the period atomic size decreases. पिरियड म्हणजे काय असतं? ते आडवे बॉक्सेस आडवे रोज, हॉरिझॉन्टल रोज, त्यांना आपण काय म्हणतो? पिरियड. आणि जे उभे जे कॉलम्स असतात त्यांना आपण काय म्हणतो? ग्रुप्स. मग मला असं म्हणता येईल का पिरियडिक टेबल आपल्याला माहिती आहे, एक वेळा आपल्याला इकडून असं जायचं असतं म्हणजे लेफ्ट टू राईट. सपोज हा मी असं कन्सिडर करतो हा सेकंड पिरियड आहे. कुठला पिरियड आहे? सेकंड पिरियड आहे. अगोदर याच्याबद्दल बोलवत आपण की इकडून इकडे येत असताना साईज कमी होते म्हणून सांगितलं जातं. त्याचं कारण आहे का? तुम्हाला कारण अद्यापही माहिती नसणार का कमी होते. पिरियड काय आहे? सेकंड पिरियड आहे. तुम्ही कुठलाही पिरियड घेऊ शकता. थर्ड पिरियड घेऊ शकता, फोर्थ पिरियड घेऊ शकता, डझंट मॅटर. सेकंड पिरियडमध्ये पहिला एलिमेंट कुठलं येतो मला सांगू शकता? लिथियम. नंतर कोण येतो? बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन अँड फ्लोरीन. आणि नंतर तो असणार निऑन. लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 3. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तुम्ही बघितलात तर 1s2 2s1 येतं. काय येतं? 1s2 2s1. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं? 1s2 2s2 याचं असतं. म्हणजे जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही बघत गेलात त्याचं मी आउटर मोस्ट लिहितो डायरेक्ट. काय असतं? 2s2 2p4. सॉरी काहीतरी मिस्टेक करतो मी. जनरल लिहितो. जनरल काय असतं याचं? 2s1, याचं 2s2, याचं 2s2 2p1, 2s2 2p4, 2s2 2p3. ऑक्सिजनचं काय असतं? 2s2 2p4 आणि फ्लोरीनचं असतं 2s2
2p. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती आहे आपल्याला. हा 2 काय असतो? पिरियड नंबर. काय असतो? म्हणजे असं लिहित होतो ना आपण NS2 NP5. समजतं? मग एक चेक करा तुम्ही, इलेक्ट्रॉन कुठं होता अगोदर? एसमध्ये. किती होता? 1. नंतर 2s मध्ये, एसमध्ये किती वाढला? म्हणजे इलेक्ट्रॉन इकडे येत असताना काय व्हायलेत? वाढतायत की कमी होत आहेत? इलेक्ट्रॉन वाढतायत. पण इलेक्ट्रॉन कोणत्या शेलमध्ये वाढतायत? शेल म्हणजे काय असतं? हा सर्क्युलर मार्ग. कोणत्या शेलमध्ये वाढतायत बघा? 2 मध्येच वाढतायत ना. इथं नंबर चेंज होतोय का मला सांगा? 2 ऐवजी काय दिसतं का तुम्हाला? नाही. म्हणजे याचा अर्थ काय असतो माहिती आहे? हा ॲटम आहे, ॲटमचं हे न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या सभोवताली असे ऑर्बिट असतात. मी सांगितलं होतं काल असतात ऑर्बिट. मग इलेक्ट्रॉन जो येतोय तो फक्त कुठल्या तरी एकाच सेम ऑर्बिटमध्ये येतोय. कुठे येतोय? सेम ऑर्बिट. हा 2 जो नंबर असतो ना, ज्याला आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणतो. काय म्हणतो? ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये डिटेल याच्याबद्दल बोलूयात. प्रिन्सिपल क्वांटम नंबर n हा रिप्रेझेंट करतो पिरियड किंवा शेल. काय रिप्रेझेंट करतो? शेल किंवा पिरियड. तरी शेल काय असते? ऑर्बिट सांगितलेलं आहे मी काल. मग इलेक्ट्रॉन जो येतोय तो सेकंड शेलमध्ये येतोय. कुठे येतोय? सपोज ही फर्स्ट शेल, ही सेकंड शेल. फर्स्ट, सेकंड, थर्ड. समजतं? ही पहिली ऑर्बिट, ही दुसरी ऑर्बिट आणि ही तिसरी ऑर्बिट. इलेक्ट्रॉन जो येतोय तो कुठल्या शेलमध्ये येतो? सेकंडमध्येच येतोय बघा. सेकंड येतो. मग याचा अर्थ काय होतो माहिती आहे? इलेक्ट्रॉन पुढं जातच नाही, पुढच्या शेलमध्ये जातच नाही, सेम शेलमध्ये येतो. सेम शेलमध्ये येत असल्याच्या कारणानं काय होतं ऐका, ज्यावेळेस एक इलेक्ट्रॉन ॲड होतो त्याचबरोबर एक प्रोटॉन देखील ॲड होतो. काय म्हणतो मी? ज्यावेळेस ॲज इलेक्ट्रॉन ॲड दॅट सेम टाईम वन प्रोटॉन ऑल्सो ॲडेड इन न्यूक्लियस. का असं होतं? तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये बघाल, जो ॲटम आहे, कुठलाही ॲटम, तो न्यूट्रल असतो. कसा असतो? न्यूट्रल. याचा अर्थ काय माहिती आहे? त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी राहते असं सांगितलं जातं ॲटमच्या मॉडेल्समध्ये. ॲटम काय आहे म्हणून सांगितलं जातो? न्यूट्रल. याचा अर्थ काय? ॲटममध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस सेम असले पाहिजेत. बरोबर? जर मला सांगा फक्त इलेक्ट्रॉनच वाढत गेली तर मग ॲटमवरती चार्ज कुठला येणार आहे? निगेटिव्ह. पण सांगितलं काय जातं? ॲटम कसा पाहिजे? न्यूट्रल. म्हणजे पॉझिटिव्ह जेवढे तेवढेच निगेटिव्ह, किंवा जेवढे निगेटिव्ह तेवढेच पॉझिटिव्ह. त्यामुळे एक इलेक्ट्रॉन आला की एक प्रोटॉनही वाढतो. समजतं? मग मला सांगा, सगळे इलेक्ट्रॉन फक्त इथे येत आहेत, सेकंड शेलमध्ये येत आहेत. त्याचबरोबर इथंही पॉझिटिव्ह चार्ज वाढतं, न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्जही वाढणार. त्यामुळे होतं काय? अट्रॅक्शन फोर्स देखील काय होतं? वाढतं. तुम्हाला हे सांगितलेलं आहे मी, जेवढा पॉझिटिव्ह चार्ज वाढणार न्यूक्लियसवरती म्हणजेच काय असतो? त्याचा इफेक्टिव्ह चार्ज वाढतो. आणि जेवढा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढणार तेवढं अट्रॅक्शन देखील काय असणार? जास्त. आणि जेवढं अट्रॅक्शन जास्त असेल, अट्रॅक्शन जास्त आहे म्हटलं ना, तो स्वतःकडे खेचतो. मला सांगा, जर हा न्यूक्लियस या ऑर्बिटलला स्वतःकडे खेचत असेल तर साईज काय होणार आहे? कमीच होणार आहे ना. त्यामुळं इन पिरियॉडिक टेबल फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. ऐकलात? सोडून द्या. फक्त हा पॉईंट लक्षात ठेवा. पिरियडमध्ये काय होते? इकडं साईज कमी होते. समजते इथंपर्यंत? आणि याच्या विरुद्ध असतं ग्रुपमध्ये. इथं लिहितो मी, इन ग्रुप when we moves from top to bottom size of atom increases. साईज काय होते? वाढते. कारण काय असतं ऐका, ज्यावेळेस टॉप टू बॉटम तुम्ही पिरियडिक टेबलमध्ये जाल, साईज काय होणार आहे? वाढणार. साईज वाढते म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा. एक्झाम्पल घेतो. सपोज तुम्ही लिथियमपासून सोडियमपर्यंत आलात, म्हणजे टॉप टू बॉटम येत आहे, तुम्ही वरपासून खालीपर्यंत येत आहे. हा कुठल्या पिरियडमध्ये? सेकंड. हा कुठल्या पिरियडमध्ये?
पोटॅशियम कुठल्या पिरियडमध्ये येईल, नंतर कुठला येईल, 5th. म्हणजे हे काय होतं माहिती आहे तुम्हाला, इथं एन किती आहे, नंतर एन, नंतर 5, 6, 7, एन वाढतोय. म्हणजेच काय वाढतं माहिती आहे, न्यूक्लियसच्या सभोवताली ऑर्बिट वाढत आहेत. काय वाढत आहेत, ऑर्बिट. फॉर एक्झाम्पल, लक्ष द्या इकडं, सपोज मी पहिल्यांदा आहे लिथियममध्ये. कुठं आहे, लिथियममध्ये. मग लिथियममध्ये सपोज हा न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या सभोवताली ही एक शेल आणि ही एक शेल आहे, 2 शेल आहेत लिथियममध्ये. पोटॅशियममध्ये गेलो, सोडियममध्ये गेलो, 3, म्हणजे एक शेल काय झाली, वाढली. नंतर लिथियम, सोडियमपासून कुठे गेलो मी, शेल आणखीन एक. नंतर कुठे गेलो मी, पोटॅशियमपासून खाली रुबिडियमपर्यंत आलो. म्हणजे एक जसं तुम्ही खाली आल तसं वाढतं काय, हे शेलचा नंबर वाढतो. त्यामुळे ॲटमची साईज अगोदर एवढी होती, आता किती झाली, मोठी झाली. त्यामुळं डाऊन द ग्रुप ज्यावेळेस तुम्ही टॉप टू बॉटम याल त्यावेळेस साईज काय होते, इन्क्रीज. याचं कारण लिहितो मी, ड्यू टू ॲडिशन ऑफ न्यू शेल. कारण. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. काय असणार पिरियडमध्ये, फ्रॉम लेफ्ट टू राईट साईज डिक्रीज आणि टॉप टू बॉटम साईज, समजतं इथंपर्यंत. आता हा झाला जनरल नियम आपला पिरियडिक टेबलनुसार. पण काय होतं, काही ठिकाणी अपवाद असतो, काही ठिकाणी अपवाद, आणि प्रश्न अपवादावरती विचारतात. हे तर जनरल तुम्हाला माहिती आहेत 2 नियम. प्रश्न कुठून तयार होतो, जे अपवाद आहेत ते अपवादावरून प्रश्न तयार होतो. तो काय प्रश्न तयार होतो किंवा कुठले अपवाद आहेत ते बघूयात. तो अगोदर तुम्ही कॉपी करा व्हिडिओ पॉज करून. ॲटॉमिक साईज काय आहे कळलं, डाऊन द ग्रुप काय होणार, ॲटमची साईज इन्क्रीज, अक्रॉस द पिरियड काय होणार, साईज डिक्रीज होणार. पण याला अपवाद आहेत काही, ते अपवाद बघूयात आपण. व्हेरिएशन ऑफ atomic size in d block elements, डी ब्लॉक एलिमेंट्समध्ये ॲटमची साईजमध्ये काय बदल येतात, इम्पॉर्टंट आहे. प्रश्न विचारला डायरेक्ट त्याच्यावरून. तुम्हाला माहिती आहे डी ब्लॉकमध्ये सिरीज किती आहेत, 3. आता मी तिथे रिपीट करत बसणार नाही, डायरेक्ट मी लिहितो 3 सिरीज इथे लिहितो मी. स्कँडियम, टायटॅनियम, माझ्यासोबतच कॉपी करा तुम्ही. स्कँडियम, टायटॅनियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर अँड झिंक. एट्रियम, झिर्कोनियम, नायोबियम, मॉलिब्डेनम, टेक्निशियम, रोदियम, ओके. हे 3 सिरीज आहेत. आपल्याला बघायचं काय असतं यांच्यामध्ये काय बदल होतात साईजमध्ये ते ऐका. ही कुठली सिरीज आहे, 3D सिरीज, थर्ड सिरीज नाही म्हणायचं, 3D सिरीज आहे. दिस इज 4D, दिस इज 5D सिरीज. अगोदर बघूयात आपण 3D सिरीजमध्ये फ्रॉम स्कँडियम टू झिंक. Listen carefully. As we move from scandium to zinc, according to our periodic properties, size of atom decreases or increases? Decreases. आपल्या पिरियडिक टेबलच्या रूलनुसार, मी रूल जो सांगितला, इकडून इकडे येत असताना साईज काय होणार, कमी होणार. पण इथं हे आढळत नाही.
होतं काय ते व्हेरी केअरफुली ऐका. ज्यावेळेस तुम्ही स्कॅन्डियम टू क्रोमियमपर्यंत याल, फ्रॉम स्कॅन्डियम टू क्रोमियम ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. फ्रॉम Fe to nickel, from Fe to nickel size remains constant, and then from copper to zinc size increases. Scandium to chromium size decreases, Fe to nickel size remains constant, and copper to zinc size increases. होतं काय, स्कॅन्डियम पासून क्रोमियमपर्यंत येताना साईज कमी होते. Fe पासून निकेलपर्यंत जाताना साईज ऑलमोस्ट सेम राहते, थोडाफार फरक येतो पण सेम राहते. आणि कॉपर टू झिंक साईज काय होणार, वाढणार. जर तुम्हाला प्रश्न विचारला कॉपर आणि झिंकमध्ये ॲटमची साईज जास्त कोणाची आहे, झिंकचे. आणि जर तुम्हाला असा प्रश्न विचारला स्कॅन्डियम टू क्रोमियम सर्वात लहान साईज कोणाची आहे, स्कॅन्डियम टू क्रोमियम साईज कमी होते. मग सर्वात कमी साईज कोणाची असणार, क्रोमियमची. आणि स्कॅन्डियम टू क्रोमियम सर्वात जास्त साईज कोणाची असणार, स्कॅन्डियमची. समजतं. व्हेरी इम्पॉर्टंट. राहिला कोण, मॅग्नीज. 3D सिरीजमध्ये मॅग्नीजची जी साईज असते, मॅग्नीजची साईज या क्रोमियम आणि Feपेक्षा देखील काय असते, जास्त असते. हा बदल आहे. इथे लिहू शकतो मी, का होतं तेही सांगतो मी, डोंट वरी. मला फक्त अगोदर हे सांगा यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, पटकन सांगायचं. हां, 3D1 4s2. याचं काय आहे, 3D2 4s2. याचं हां, याचं काय, 3D5 4s1. मॅग्नीज Fe 4s2. कोबाल्ट निकेल कॉपर 4s1 आणि झिंक 3D10 4s2. ऐका साईज कमी का होते ते सांगतो. इथे लिहितो मी अगोदर पॉईंट. फर्स्ट पॉईंट, स्कॅन्डियम टू क्रोमियम ॲटॉमिक साईज काय होते, ॲटॉमिक साईज डिक्रीजेस, कमी होते. नेक्स्ट, फ्रॉम Fe टू निकेल ॲटॉमिक साईज रिमेन्स कॉन्स्टंट, स्थिर राहते. लास्ट, फ्रॉम कॉपर टू झिंक ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. हे झाले 3 पॉईंट याच्याबद्दल. किंवा काही जण असं काय म्हणतात येत ऐका, काही जण काय म्हणतात, याला असं न म्हणता इनिशियली 3D सिरीजमध्ये साईज कमी होते, मिडलला साईज कॉन्स्टंट राहते मिडलला, आणि शेवटी काय होते टर्मिनलला साईज असंही सांगितलं जातं. पण मी डायरेक्ट स्पेसिफिक सांगतो, स्कॅन्डियम टू क्रोमियम साईज कमी, Fe टू निकेल साईज कॉन्स्टंट, कॉपर टू झिंक साईज इन्क्रीजेस. इथंच डायरेक्ट मेन्शन करतो मी, क्रोमियमपेक्षा मॅग्नीजची साईज जास्त असते आणि Feपेक्षा देखील मॅग्नीजची साईज काय असते, समजतं. क्रोमियम इज लेस दॅन मॅग्नीज आणि मॅग्नीज इज ग्रेटर दॅन. जर प्रश्न विचारला तुम्हाला क्रोमियम मॅग्नीज आणि Feमध्ये मॅक्सिमम साईज कोणाची आहे, तर कोणाची असणार, मॅग्नीजची. कोणाची असणार, मॅग्नीजची साईज. हे का होतं ऐका, स्कॅन्डियमपासून क्रोमियमपर्यंत येत असताना काय होतं बघा, यसमध्ये इलेक्ट्रॉन तर काय आहेत, कॉन्स्टंट सेम आहेत, वाढत आहेत कुठे इलेक्ट्रॉन. हां ऐका काय होतं, सपोज हे न्यूक्लियसच्या सभोवताली काय असतात, ऑर्बिट. फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, इनर ऑर्बिट, ही कोणती ऑर्बिट, आउटर ऑर्बिट.
इनर ऑर्बिटमध्ये बॉडीगार्ड असतात सांगितलं होतं मी. तर मला सांगा 3D आणि 4S मध्ये इनर कोणती असेल आणि आउटर कुठली असेल? 3D काय असणार? ओळखायचं कसं बघा. न्यूक्लियस 3 आणि 4 मध्ये लहान संख्या कुठली आहे? 3. मग 3 अगोदर येतं की 4 अगोदर येतं? 3 येतं. मग न्यूक्लियसच्या जवळ कोण असणार अगोदर? ते मग अगोदर असणार इथं 3D. आणि नेक्स्ट मी इथं 2 ते 3 चित्र काढतो, 2 ते 3 डायग्राम ड्रॉ करतो इथं. हे बघा, समजणं महत्त्वाचं आहे. पाठांतर कोणीही करू शकतं, पाठांतर कोणीही करू शकतं, समजणं महत्त्वाचं आहे. इथं सुद्धा 3D 4S आणि लास्ट 3D 4S. लक्ष द्या, हे स्कॅन्डियमसाठी आहे म्हणून मी सांगतो, नंतर हे टायटॅनियमसाठी आहे म्हणून सांगतो, आणि हे व्हॅनेडियमसाठी आहे म्हणून सांगतो. 3D मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? स्कॅन्डियममध्ये 1. 4S मध्ये किती आहेत? याच्यामध्ये 2. 4S मध्ये 2 आहेत ना फिक्स. D मध्ये चेंज, इथे याच्यामध्ये किती झाले? बॉडीगार्ड कुठल्या ऑर्बिटमध्ये प्रेझेंट आहेत? D मध्ये आहेत सर्व. कशात? D मध्ये 3 आहेत. हां, तेच तुमचं लक्ष आहे का ते चेक करत होतो. व्हॅनेडियममध्ये 1 इलेक्ट्रॉन वाढला किती? त्याचबरोबर एक पॉझिटिव्ह चार्ज देखील काय होणार? वाढणार. किती वाढले इथं? पॉझिटिव्ह चार्ज किती वाढणार इथं देखील? समजते इथं काय होतं बघा. पॉझिटिव्ह चार्ज वाढला, कोणावरती वाढला? न्यूक्लियसवरती. मग ॲट्रॅक्शन काय होईल? कमी होईल की जास्त? ॲट्रॅक्शन देखील वाढणार. इथं न्यूक्लियस या आउटर ऑर्बिटला आपल्याकडे ॲट्रॅक्शन जास्त आहे, खेचणार. इथंही खेचणार, इथंही खेचणार. होतं काय? इथं पॉझिटिव्ह चार्ज प्रत्येक स्टेपमध्ये वाढत जातो. प्रत्येक स्टेपमध्ये पॉझिटिव्ह चार्ज वाढत असल्या कारणामुळे होतं काय? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो. आणि लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जेवढा जास्त तेवढं ॲट्रॅक्शन जास्त. जर ॲट्रॅक्शन जास्त असेल तर तो स्वतःकडे खेचणार, आणि खेचत असेल तर ती अगोदरची साईज आणि दुसरी साईजमध्ये काय होणार? साईज कमी होणार. साईज कमी होणार म्हणजे काय होतं? हा न्यूक्लियस किती चार्ज आहेत? पॉझिटिव्ह 2. मग ह्याला इकडे ओढणार, ओढल्यामुळे साईज काय होणार? कमी. इथं पॉझिटिव्ह चार्ज आणखीन वाढला, कारण प्रत्येक स्टेपमध्ये 1 इलेक्ट्रॉन वाढतो, आणि 1 इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे 1 प्रोटॉन देखील काय होतो? वाढतो. त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज वाढतो, आणि त्यामुळे ॲटमची साईज काय होते? कमी होते. समजते इथंपर्यंत? म्हणून स्कॅन्डियम टू क्रोमियमपर्यंत साईज. आणि आपल्याला माहिती आहे 3D ऑर्बिटलची शिल्डिंग पॉवर काय असते? सर्वात कमी. शिल्डिंग पॉवर जर कमी असेल तर ॲट्रॅक्शन जास्त असते, काल सांगितलेलं आहे मी तुम्हाला. कॉपर टू झिंक काय होतं? इथं दोघांमध्ये सेम राहतं, कारण Fe टू निकेल सेम का राहते साईज? तर जेवढे प्रोटॉन्स वाढतात, जेवढे प्रोटॉन्स वाढतात तेवढे इलेक्ट्रॉन्स देखील वाढत असतात, हे तर माहिती आहे आपल्याला. त्यामुळे ते दोघं एकमेकांना बॅलन्स करतात, वाढवू देत नाहीत आणि साईज कमी होऊ देत नाहीत. त्यामुळे ऑलमोस्ट साईज कॉन्स्टंट राहते. म्हणजे ज्यावेळेस कॉपर टू झिंक याल तुम्ही, कॉपर टू झिंक साईज काय होते म्हणून मी सांगितलेलं आहे? इन्क्रीज होते. का होते बघा. कॉपरच्या D मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? याच्यामध्ये किती आहेत? 10 आहेत. म्हणजे इथं चित्र ड्रॉ करतो मी, यांचं कॉपरचं इथं ड्रॉ करतो मी. हा पॉझिटिव्ह चार्ज, हा 3D, आणि इथं काय असणार? 4S. D मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? आणि हे झिंकचं 10 इलेक्ट्रॉन आहेत इथं. मग मला एक सांगा तुम्ही, D मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात? 10 असतात, माहिती आहे. लक्षात ठेवा हा पॉईंट. ज्यावेळेस एखादी ऑर्बिटल फुलफिल असते, ज्यावेळेस एखादी ऑर्बिटल फुलफिल असते, त्या ऑर्बिटलची स्क्रीनिंग पॉवर किंवा शिल्डिंग पॉवर सर्वात जास्त असते. काय सांगतो मी? ज्यावेळेस ऑर्बिटल फुलफिल असेल, व्हेन ऑर्बिटल इज फुलफिल्ड,
इट्स शिल्डिंग पॉवर इज मॅक्सिमम. तर मला सांगा, जर शिल्डिंग पॉवर मॅक्सिमम असेल तर ॲट्रॅक्शन काय असतं? जर शिल्डिंग पॉवर मॅक्सिमम असेल तर ॲट्रॅक्शन काय असतं? मिनिमम असतं. जर ॲट्रॅक्शन मिनिमम असेल तर साईज काय असणार? ऑलवेज जास्त असणार साईज. हे समजून घ्या, कन्फ्यूज व्हायचं नसतं. शिल्डिंग पॉवर जास्त आहे म्हणजे काय असतं? ॲट्रॅक्शन कमी असतं. 2 पॉईंट लिहून दिलेले आहेत मी वारंवार. शिल्डिंग पॉवर कमी मॅक्सिमम आहे, ॲट्रॅक्शन कमी असतं. ॲट्रॅक्शन कमी असलं तर ओढूच शकणार नाही ना तो. जर ओढत नसेल तर साईज इन्क्रीज होते. इन्क्रीज कसे होते ते हे आहे का? ज्यावेळेस हा न्यूक्लियस याला ओढणार, इथं इलेक्ट्रॉन किती आहेत आतमध्ये? 10 जण आहेत. येणाऱ्या किती जण आहेत? त्यामुळे ढकलणारे जास्त असतात. त्यामुळं ते रिपल्शन इथं मॅक्सिमम होतं. रिपल्शन मॅक्सिमम झाल्यामुळं अगोदरची साईज ही न राहता साईज इथंपर्यंत जाते, इन्क्रीज होते साईज. ऐकलात? समजून घ्या, सोडून द्या. हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. स्कँडियम टू क्रोमियम साईज डिक्रीज, ऑलमोस्ट मिडलला सेम राहते. आणि कॉपर टू झिंक साईज इन्क्रीज होते. व्हिडिओ पॉज करून कॉपी करू शकता. ओके, हे झालं पिरियडमध्ये स्कँडियम टू झिंकबद्दल. आता आपण चेक करूयात काय, ज्यावेळेस आपण 3D पासून 4D पर्यंत जाऊ आणि 4D पासून कुठे जाऊ? 5D मध्ये जाऊ. साईजमध्ये काय चेंज होतो ते बघा. आता जो मी डिस्कस करणार आहे पॉईंट तो इम्पॉर्टंट पॉईंट आहे, सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे डी ब्लॉकच्या बाबतीमध्ये. तीन प्रश्न विचारतात. इकडून इकडे जात असताना साईज बघितलं होतं आपण. आता काय चेक करतो आपण? डाऊन द ग्रुपमध्ये डाऊन जात असताना साईजमध्ये काय बदल होतात ते बघू. मला सांगा, डाऊन द ग्रुप जात असताना साईज काय होते? इन्क्रीज होते. ते बरोबर आहे. स्कँडियमपासून इट्रियमपर्यंत येताना आणि इट्रियमपासून कुठे येत असताना लॅन्थॅनमकडे येत असताना साईज इन्क्रीज होते. हे बरोबर आहे. या तिघांसाठी हा फंडा एकदम बरोबर आहे. कुठून? स्कँडियम टू लॅन्थॅनम साईज इन्क्रीजेस. ऑर्डर काय असेल तर साईजची सर्वात जास्त कोणाची साईज असणार? लॅन्थॅनम, देन एट्रियम. सर्वात साईज कमी कोणाची असणार? स्कँडियम. हे एकदम बरोबर आहे, इथं काही नाही. पण चेंज काय होतं बघा. लॅन्थॅनमला इथं मी स्टार लावला होता का? स्टार लावला होता. तिथं काय होतं? हां, बरोबर आहे. एक पॉईंट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही 3D पासून 4D पर्यंत याल त्यावेळेस साईज वाढते. कुठून? 3D पासून 4D पर्यंत. इथे लिहितो मी पॉईंट. फर्स्ट, ॲज वी मूव्ह फ्रॉम 3D series to 4D series, atomic size increases. याच्यामध्ये काही सुद्धा अडचण येत नाही. कुठून कुठंपर्यंत? 3D पासून 4D पर्यंत साईज ऑलमोस्ट इन्क्रीज होते. पण चेंज कुठं होतं बघा, गेम चेंज कुठं होतो? 4D पासून 5D पर्यंत जात असताना. 3D to 4D साईज इन्क्रीज, बट 4D to 5D साईज ऑलमोस्ट सेम राहते. कुठून? हा सोडून द्यायचा पार्ट. झिर्कोनियम पासून हाफनियमपर्यंत येताना, किंवा इथून इथपर्यंत साईज ऑलमोस्ट सेम. इथं लिहितो मी. सेकंड, फ्रॉम
4D to 5D series size remains same. इम्पॉर्टंट आहे. काय होतं, 4D पासून 5D पर्यंत जात असताना साईज रिमेन्स सेम. का राहते ते ऐका. रिमेन्स सेम, याचं कारण मिळतील, तो रिझन लक्ष द्या. लॅन्थॅनमवरती स्टार लावलं होतं आम्ही. का लावलं होतं? इथून पुढं कोण चालू होतं म्हणून मी सांगितलं होतं. कोणते एलिमेंट? लॅन्थॅनॉइड्स येतात. कोण येतात? लॅन्थॅनॉइड्स. ऐका आणि सोडून द्या. लॅन्थॅनॉइड्समध्ये होतं काय, जे इलेक्ट्रॉन्स आहेत लॅन्थॅनॉइड्समध्ये, इलेक्ट्रॉन्स, लास्ट इलेक्ट्रॉन n-2 सबशेलमध्ये जातो. काय म्हणतोय मी? इन लॅन्थॅनॉइड्स लास्ट इलेक्ट्रॉन enters into n-2 सबशेल. सबशेल. लॅन्थॅनमच्या पुढं कोण येतं म्हणून सांगितलं होतं मी? लॅन्थॅनॉइड्स येतात इथून पुढं. त्यामुळे होतं काय, ज्यावेळेस तुम्ही झिर्कोनियमपासून हॉफनियमपर्यंत जाल, अगोदर कोणते इलेक्ट्रॉन आढळतात तुम्हाला रस्त्यामध्ये? या सबशेलमध्ये. म्हणजेच थोडक्यात लक्षात ठेवायचं, सबशेल. कुठं अगोदर कोणती शेल येणार? म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज हे न्यूक्लियस आहे, अगोदर येणार सबशेल आणि नंतर आउटर शेल येणार. मला एक सांगा तुम्ही, सबशेल जर इनर येत असेल तर त्या इनर सबशेलची स्क्रीनिंग पॉवर किंवा शिल्डिंग पॉवर काय असते? सबशेलची सर्वात खराब की इफेक्टिव्ह? खराब असते, माहिती आहे. जर सर्वात खराब स्क्रीनिंग पॉवर असेल तर ॲट्रॅक्शन काय असतं? जास्त असतं. ॲट्रॅक्शन जास्त असतं. आणि जर ॲट्रॅक्शन जास्त असेल तर साईज काय व्हायला पाहिजे? कमी. पण इथं साईज तर काय राहते म्हणून सांगितलेलं आहे? सेम. साईज कमी व्हायला पाहिजे होते, पण साईज रिमेन्स सेम. का होतं ते ऐका. सबशेलची स्क्रीनिंग पॉवर सर्वात कमी आहे. जर सर्वात स्क्रीनिंग पॉवर खराब असेल तर न्यूक्लिअर चार्ज जास्त असतो. न्यूक्लिअर चार्ज जास्त असतो म्हणजे अट्रॅक्शन जास्त असतं आणि साईज कमी व्हायला पाहिजे, पण साईज कमी न होता साईज रिमेन्स सेम. हे का होतं? तर मला सांगा, साधी गोष्ट आहे. सपोज पेन, या पेनला इकडून आणि इकडून दोन्ही साईडनं समान फोर्स लावतो. इक्वल अँड अपोजिट जर फोर्सेस मी एक्झर्ट केले तर हा पेन काय राहील? आहे तिथंच राहील, इकडे जाईल? कुठं आहे तिथंच राहील. म्हणजे मला असं म्हणता येईल, जर इकडून जर मी फोर्स लावत असेल तर याला कोणीतरी बॅलन्स करणारं पाहिजे. समजतं? मग इथं स्क्रीनिंग पॉवर कमी आहे, त्यामुळं साईज कमी व्हायला पाहिजे. पण हे असं न होता याला बॅलन्स करण्यासाठी काय असतं तर तुम्हाला माहिती आहे, डाऊन द ग्रुप्स शेल काय होतात? वाढतात. मग शेल वाढल्यामुळे साईज काय होते? वाढते. पण इथं वाढते आणि इथं याच्यामुळं काय होतं? कमी. मग एकमेकांना काय करतात? बॅलन्स करतात. त्यामुळं साईज आहे तेवढीच राहते. ऐकलात? सोडून द्या. फक्त कारण लक्षात ठेवा. हे जे मी तुम्हाला सांगितलं, इथं या दोघांची साईज कमी असते. इथं कारण लिहितो ड्यू टू लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय? साईज कमी होणे. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय? साईज कमी होणे. हे लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय? अगोदर कुठले इलेक्ट्रॉन येतात? n-2 सबशेलमध्ये, आणि सबशेलची स्क्रीनिंग पॉवर सर्वात कमी असल्यामुळे साईज कमी होते. समजतं? नाही समजलात तरी काही फरक पडत नाही. तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं, 4D to 5D साईज रिमेन्स सेम.
साईज कशामुळे सेम राहते तर लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. या लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शनबद्दल आपण D&A ब्लॉक 12th मध्ये बघणार आहोत. समजतं इथंपर्यंत. आता स्क्रीनशॉट घ्यायच्यावर 1-2 एक्झाम्पल घेऊयात क्वेश्चन. ओके, हे बघा, याच्यामध्ये न समजण्यासारखं काहीच नाही. फक्त तुम्ही लेक्चर रिवाईज करत नाहीत. 4F सबशेल किंवा F सबशेलची स्क्रीनिंग पॉवर कमी आहे, स्क्रीनिंग पॉवर कमी असेल तर अट्रॅक्शन फोर्सवरती काय फरक पडतो, हे जर तुम्ही व्यवस्थित रिपीट केलात त्याच्यामध्ये न समजण्यासारखं काहीच नाही. तुम्ही एक वेळा नोट्स रिवाईज करा आणि त्यानंतर हे व्हिडिओ एक वेळा रिवाईज करा. 100% तुम्हाला समजणार, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. इथं प्रश्न कशा प्रकारचे तयार होतात ते बघा. तुम्हाला प्रश्न असा दिला, सपोज क्वेश्चन, अरेंज इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक साईज. हा फेवरेट प्रश्न आहे एक्झामिनरचा. इथून प्रश्न तयार होतो. कोण अरेंज करायचे? एक आहे कॉपर, सिल्वर अँड गोल्ड. हे तुम्हाला अरेंज करायचे आहेत. कशानुसार? डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक साईज. डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय असतं? सर्वात अगोदर कोणाची साईज येणार? जास्तकडून कमीकडं. प्रश्न काय आहे? अरेंज इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक साईज. हे ॲटम तुम्हाला साईज फॉलोविंग ॲटम्स. सांगू शकता सर्वात जास्त साईज कोणाच्या यांच्यामध्ये? कोणाची असेल सर्वात जास्त साईज? लक्ष द्या, ऐका अगोदर, नंतर मला उत्तर सांगा. कॉपर कुठल्या सिरीजमध्ये आहे? सिल्वर कुठल्या सिरीजमध्ये आहे? AU कुठल्या सिरीजमध्ये? समजतं? मला सांगा, 3D to 4D साईज काय होते? इन्क्रीज होते. मग AG आणि CU मध्ये साईज जास्त कोणाची असणार? AG ची असणार साईज जास्त. सर्वात जास्त साईज कोणाची असणार? AG ची असणार, बरोबर. 4D to 5D साईज काय असणार? कॉन्स्टंट असणार. म्हणजे AG आणि AU ची साईज काय असणार? समान असणार, बरोबर. ऐका, व्यवस्थित ऐका, कन्फ्यूज व्हायचं नाही. कन्फ्यूज व्हायचं नाही. सर्वात जास्त साईज AG ची आहे, माहिती झालं या दोघांपैकी. आता या दोघांमध्ये कम्पेअर करायचं. मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे? साईज समान राहते. बस साईजच्या ऐवजी तर आपण काय करू? बरं ठीक आहे, हा प्रश्न असाच राहू द्या. दोघांची साईज काय आहे? AU आणि गोल्डची सारखी आहे. मग सर्वात कमी साईज कोणाची येईल? कॉपर. हा प्रश्न हा प्रश्न ॲटॉमिक साईजचा नव्हता मुळात. हा प्रश्न होता आयोनायझेशन एनर्जीचा, जे आपलं नेक्स्ट पॉईंट असणार. पण आत्तापर्यंत तुम्ही तेवढं लक्षात ठेवा. जर प्रश्न असा तुम्हाला विचारला, कॉपर, AG, AU जर दिलं तुम्हाला, तर 3D to 4D साईज काय होणार आहे? आणि 4D to 5D साईज समान राहते. म्हणजे दोघांची साईज तर काय असणार? समान. आणि सर्वात कमी कोणाची असणार? हे उत्तर असणार याचं. समजतं इथंपर्यंत? व्हिडिओ पॉज करून कॉपी करू शकता. आणि जे बाकीचं हे तर इथं आपलं ॲटॉमिक साईज डाऊन द ग्रुप काय होते? अक्रॉस द पिरियड काय होते? कमी होते, हे माहिती आहे. पण अपवाद कुठे? D ब्लॉक. आणि आणखीन एक आहे P ब्लॉक. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. तुम्ही अगोदर रिवाईज व्यवस्थित करा.